मातीचा शृंगार वापरून म्हणा, अय माझ्या फुलपाखरा, माझा जीव आला तुझ्यावर, अय माझ्या हरणा, माझं मन आलं तुझ्यावर, अय माझी मैनाती, मी भाळलो तुला, मी भुललो तुला, माझ्यासोबत लगीन करशील का? आता मला विचार, असं काय विचारायचं? एवढ्या कमी आवाजात मी आजपर्यंत उत्तर दिलं नाही का? कारण आले म्हणणारी आहो लवकर म्हणते म्हणून, बाकी काय असतं पोरावं त्याच्यामध्ये? आता सगळे नाते बिते चालू राहतात, मग आपलं रिलेशनशिप येतं वरती. अर्ध्या कपातला अर्धा कप चहा तू पिली नाही म्हणून आपण ब्रेकअप करतो. येण्यामुळे तुम्हाला सांग कसं मी समजून की आमची 12वी गेली डोळ्यात डोळे घालून बघण्यामध्ये, समजून कसं सांगू तुम्हाला? मग हे रिलेशनशिप मध्ये तुमचे नखरे सुरू होता, तुम्ही एकमेकावर चिडता, मग तो येतो दुसऱ्या दिवशी म्हणतो लिसन वाट आय हॅव डन एक्स्ट्रा डॅम एक्स्ट्रीमली सॉरी. ते सॉरी होतं, तुमचं नातं पुन्हा चालू राहतं, पण मजा नाही त्याच्यात. मराठी पोरगी रुसली तर मराठी मातीचा शृंगारच वापरा आणि त्याचं तिचं मन वळवा. आता आपण सगळे जेजुरी गडावर, आता डोळ्यासमोर असा ना, जेजुरी गडावर रात्रीची 8-8:30ची वेळ, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जेजुरी गडावर आलाय, त्याचा निळा शार प्रकाश असा त्या जेजुरी गडावर पसरला. बानाई चिडली खंडोबावर, बानाई चिडली खंडोबावर. मी जाऊन विचारलं, म्हणलं बानाई का चिडली त्या खंडोबावर? तशी बानाई म्हणली, आवो लमान दादा, सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो असं म्हणून गेलेले देव 3 महिने झाला आले नाही, आज गडावर आलेले कळले, मी बोलणारच नाही. म्हणलं अगं बाई, आणि तेवढ्यात देव आलं गडावर. सेनापती आणि प्रधान हुशार होता, ते म्हणले देवा बानाई आली खरी, तुम्ही आला खरे, पण ती बोलायचं नाही म्हणते. मग देव आले गडावर. आता डोळ्यासमोर फक्त आणा, अशा वेळेला देव येऊन जर बानाईला म्हणले असते लिसन बानाई आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बानाई म्हणली असती तो तुमचा घोडा ते तुमचं मंगळसूत्र, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. मग देवानं काय केलं? मराठी मातीचा शृंगार वापरला आणि बानाईचं मनवळी विकलं. हेच करा पोरा हो, अनुभवावरून सांगतो, शेवटच्या श्वासापर्यंत सोडून जात नाही बरं ती. मातीचा शृंगार वापरून म्हणा, अय माझ्या फुलपाखरा, माझा जीव आला तुझ्यावर, अय माझ्या हरणा, माझं मन आलं तुझ्यावर, अय माझी मैनाती, मी भाळलो तुला, मी भुललो तुला, माझ्यासोबत लगीन करशील का? आता मला विचार, असं काय विचारायचं? एवढ्या कमी आवाजात मी आजपर्यंत उत्तर दिलं नाही का? कारण आले म्हणणारी आहो लवकर म्हणते म्हणून, बाकी काय असतं पोरावं त्याच्यामध्ये? आता सगळे नाते बिते चालू राहतात, मग आपलं रिलेशनशिप येतं वरती. अर्ध्या कपातला अर्धा कप चहा तू पिली नाही म्हणून आपण ब्रेकअप करतो. येण्यामुळे तुम्हाला सांग कसं मी समजून की आमची 12वी गेली डोळ्यात डोळे घालून बघण्यामध्ये, समजून कसं सांगू तुम्हाला? मग हे रिलेशनशिप मध्ये तुमचे नखरे सुरू होता, तुम्ही एकमेकावर चिडता, मग तो येतो दुसऱ्या दिवशी म्हणतो